श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। तुम्हा सर्व दर्शक माय बापांच्या चरणी साष्टांग सप्रेम रामकृष्ण हरी। आजची अपरा एकादशी आहे। आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये भागवत धर्मामध्ये काही नियमावली आहे। वारकरी संप्रदायाची नियमावली जर बघितली तर माळ घातल्यानंतर आपण ज्यावेळेस एखाद्या माणसाला माळ घालतो तर त्याच्याकडून आपण पहिल्यांदा विचारलं जातं की वारी बोल एकादशी कर। पण एकादशी कर महाराज, एकादशी करायची कशी? एकादशी म्हणजे काय? प्रश्न पहिला, एकादशी म्हणजे काय? एकादशीला काय खायचं का उपवासी राहायचं आणि उपवास शब्दाचा अर्थ काय? बहुतांश लोक चुकीचा उद्गार करतात आणि आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल निंदा करतात। वारकरी संप्रदायाच्या एकादशीबद्दल निंदा करतात, काहीतरी चुकीचं वक्तव्य करतात। एकादशी केलेले जर देव भेटत असता तर मग भिकाऱ्याला देव का भेटत नाही? भिकारी दिवसभर वर्षभर उपवासी राहतात, त्यांना देव का भेट देत नाही? या सर्व प्रश्न ज्यांच्या मनामध्ये आहे हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी बनवत आहे। आपल्या भागवत धर्मामध्ये जे काही विशेष पर्व मानले गेलेले आहेत, 5 विशेष पर्व आहे आणि 12 महिन्यातील 24 एकादशी असे विशेष पर्व आपल्या हिंदू धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये मानले जातात। पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्म अष्टमी, उत्तम महाशिवरात्री किंवा महाशिवरात्र हे 5 विशेष आपल्याकडे मानले जातात। कोणते कोणते? पर्व विशेष भागवत धर्मी, जो भागवत धर्माचा अनुयायी आहे, जो भागवत धर्माचा पाईक आहे, त्या पाईकासाठी महत्वाचे काही नियम आहे, काही विशेष पर्व मानले गेलेले आहे। ते पर्व फक्त भागवत धर्मीयांसाठीच लागू होतात। जे अभक्त आहेत, ज्यांना भागवत धर्म मान्य नाही, अशांसाठी हे नियम लागू होत नाही। मग भागवत धर्मामध्ये 5 पर्व आहे। आपल्याकडे पर्व मानल्यानंतर आपण त्या पर्वाला काहीतरी आनंद उत्सव साजरा करत असतो। नृसिंह जयंती आहे भगवंताची, म्हणजे भगवंताचं अवतरीकरण झालेलं आहे। नृसिंह जयंती विशेष एक आहे। नृसिंह जयंती जे भक्त शिरोमणी प्रल्हादांच्या रक्षणासाठी भगवंताने खंबातून प्रगट झालेली नृसिंह जयंती। एक रामनवमी, एक आहे वामन जयंती, ज्यांना बळीराजाला पाताळामध्ये घेऊन गेले ते वामन जयंती। एक जन्माष्टमी, कंसाचा वध करण्यासाठी भगवंताने श्रीकृष्ण रूपाने धारण केलेलं, त्याला म्हणतात जन्माष्टमी, गोकुळाष्टमी किंवा कृष्णाष्टमी। आणि 5वं आहे उत्तम महाशिवरात्री। हे 5 विशेष पर्व भागवत धर्मामध्ये जे अनुयायी आहे त्यांना हे पर्व म्हणून साजरे केले जातात। या पर्वाला सांगतात की हे पर्व उपवास सोडू नये। बहुतांश समाज हा रामनवमी 12 वाजेपर्यंत धरतात, 12 वाजेपर्यंत, त्यात तदनंतर भाकरी खाऊन उपवास सोडतात, तर तसा नियम नाही। पर्व विशेष भागवत धर्मी हे पर्व करत असताना यांना एकादशी प्रमाणे यांचं व्रत करायचं असतं। महाराज मग एकादशी प्रमाणे यांचं व्रत करायचं, पण आम्हाला एकादशी म्हणजे काय हेच माहिती नाही। एकादशी म्हणजे उपवासी राहायचं का? उपवास म्हणजे पोटाला न खाणे याला उपवास म्हणतात का? याचाही विचार केला पाहिजे। उपवास शब्दाचा जर अर्थ संस्कृतामध्ये जर बघितला तर संस्कृतामध्ये सांगितलं जातं उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजे एकादशस इंद्रियाने भगवंताचं चिंतन करणं त्याला म्हणतात एकादशी। महाराज एकादश इंद्रिय कोणते तेच माहिती नाही, तुम्ही सांगताय आम्हाला। एकादश इंद्रिय शब्द म्हणजे काय? एकादशी म्हणजे 11 इंद्रियाने भगवंताचं अहोरात्र चिंतन करायचं। एकादशी उपवास तुम्ही करारे जागरण प्रमाण आहे, प्रमाणाचे विरहित बोलत नाही।
मग आध्यात्मिक दृष्टिकोनाने जर विचार केला तर एकादशच इंद्रिय म्हणजे काय? एकादश इंद्रिय म्हणजे आपल्याकडे 11 इंद्रिय प्रामुख्याने महत्वाचे मानले जातात. 11 इंद्रियांचा संघात पंचकर्म इंद्रिय, पंचज्ञान इंद्रिय आणि एकादश मन म्हणजे झाले का 11. 5 कर्म इंद्रिये डोळे, हात, पाय, कान, नाक आणि तोंड. 5 कर्म इंद्रिय ज्यांच्या आपल्या भागवत धर्मामध्ये कायिक, वाचिक, मानसिक, तप ही क्रिया मानली जाते. त्याच्यामध्ये कायिक जी क्रिया केली जाते ती कायिक उपासना एकादशीमध्ये किंवा एकादशी ही कायिक साधनेमध्ये मोडली जाते. कायिक म्हणजे कायाने भगवंताचं चिंतन करणं. एकादशी आल्यानंतर एकादशीला आपण काय करायचं की आपले जे पंचज्ञान इंद्रिय आहेत ते पंचज्ञान इंद्रिय पंचकर्म इंद्रियांच्या द्वारे म्हणजे आतील जे जीभ आहे ही जीभ हातांच्या साह्याने इतर वेळेस दुसऱ्या पदार्थांचं भक्षण करते. एवढंच नाही, कान, आपल्या या कानामध्ये जे काही श्रवण इंद्रिय आहे हे श्रवण इंद्रिय हे कानाच्या साह्याने इतर विषयांचं श्रवण करत असतं. कोणी हिंदी गाणे ऐकतं, मग कोणी झिंगेरांग चिकिनेंगला जातं, गौतमी पाटीलला ऐकतं. पण एकादशीच्या दिवशी आपण आपल्या मुखाने येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम या मुखाने भगवंताचं नाम गायचं. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख एकादशीच्या दिवशी. मग डोळ्याचं काय आहे? रूप पाहायचं असं तर रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी असं रूप पाहायचं एकादशीच्या दिवशी. डोळ्याचा नेत्राचं काय आहे? रूप. मग डोळ्याने भगवंताचं रूप पाहायचं, भगवंताचं जिव्हेने रसनेने भगवंताचा रस सेवन करायचा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, भगवंताच्या नामाचं एकादशीच्या दिवशी अमृत पान करायचं. मुखाने भगवंताच्या गुणानुवाद गायचा, भगवंताचं चरित्राचं गायन करायचं, संत चरित्राचं गायन करायचं. कीर्तन, प्रवचन, भजन, नामस्मरण सतत करायचं. कानाने भगवंताचे गुण ऐकायचे, डोळ्याने भगवंताचं रूप पाहायचं, नाकाने भगवंताच्या तुळशीदळाचा श्वास घ्यायचा, तोंडाने भगवंताचं नामस्मरण करायचं, पायाने भगवंताची पायीवारी करायची आणि हाताने भगवंताच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये टाळ वाजवायचे आणि मनाने भगवंताचं चिंतन करायचं. सकळ इंद्रियामध्ये मन हा राजा आहे. त्या मनाला अवघ्या उपचारा एक मनाची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. म्हणजे भगवंता मी माझ्या पूर्णपणे सेवा करत असताना, पूजा करत असताना भगवंताला मन हे समर्पित केलेलं आहे. भगवंता या मनाला आमच्या अधीन करण्या इतपत आमच्यामध्ये शक्ती नाही, तर या मनाला काय कर भगवंता, तू तुझ्या अधीन कर आणि तुझ्या प्रमाण त्याला चालव. काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, पतना नेऊ आदरिले. या मनाला जर सैराट पळत तर या मनाला भगवंताच्या चरणी अर्पित करायचं. पण महाराज सतत भगवंताच्या चरणी अर्पित नाही राहू शकत, विषयाकडे पळतं. म्हणून एकादशी या एकादश इंद्रियाने पूर्ण पायाने, हाताने, कानाने, नाकाने, मुखाने आणि डोळ्याने भगवंताचं एकाग्रतेने चिंतन करायचं. चिंतन करत असताना मनाला स्थिर करणं सोपं नाही. मन खूप चंचल आहे. मग चंचल मनाला फक्त आपण रोजच्या जीवनामध्ये वारकऱ्यासाठी काही नियम आहेत. ते नियम म्हणजे इंद्रियाकडून आपण भगवंताची थोडीशी साधना करून घेणं गरजेचं आहे. एकदा या मनाला सवय लागली, या मनाची एक निकी देखील या गोडीच्या ठाई सोके. एकदा की मनाने बघितलं आणि त्याला त्याची आवड निर्माण झाली, माणसाचं शरीर काही होऊ द्या, एखाद्याच्या अंगात जरी शक्ती नसली आणि मनाने जर ठरवलं ना, थकलेला माणूस सुद्धा पर्वत चढून जाऊ शकतो. फक्त मनाची तयारी असावी. मनाची तयारी जिथं असन तिथं शरीर सुद्धा साथ देतं. पण मनाची तयारी नसन
तर बलिष्ठ माणूस, सदृढ माणूस सुद्धा पाहिजे त्या ध्येयापर्यंत जाऊ नाही शकत. म्हणून एकादशच इंद्रियाने भगवंताचं चिंतन करणं याला एकादशी असे म्हणतात. मग एकादशीमध्ये सगळं इंद्रियांचा समूह साठवायचा, भगवंताच्या चिंतनामध्ये थांबायचं आणि भगवंताचं अहोरात्र चिंतन करायचं. म्हणजे ज्या त्या इंद्रियांना त्यांचा विषय त्यागून त्या दिवशी फक्त भगवंत हा एकच विषय त्यांच्या सेवनाला द्यायचा, भगवंताच्या जवळ सानिध्यामध्ये राहायचं. म्हणजे सकळ इंद्रियाने भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या गुणांचं, भगवंताच्या नामाचं, चरित्राचं गान करायचं आणि श्रवण भक्ती फक्त भगवंताचं ऐकायचं. हाताने आणि पायाने भगवंताची तीर्थयात्रा करायची. याला सोप्या भाषेमध्ये एकादशी असं म्हणतात. हे भागवत धर्मामध्ये आलेलं थोडंसं विवेचन मी सांगण्याचा प्रयत्न केला. बरेच जण भागवत धर्मियांवरती जसे एखाद्या आपल्या गायी गोमातेवरती कावळे, डोम कावळे असे डोळे ठेवून असतात, यांच्यावरती कधी वार करायचा. तसे काही डोम कावळे आहेत ते आपल्या संप्रदायाबद्दल वाईट बोलतात आणि संप्रदायामध्ये जे कोणी एकादशी धरतात त्यांच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करणारे काही महाशय आहेत. त्यांच्यासाठी मी हा एकादशीचा विचार मांडलेला आहे. जर याच्यामध्ये काही चुकीचं वाटलं असेल तर मी क्षमा मागतो आणि बरोबर वाटलं असेल तर ते संतांचं जे काय मी श्रवण केलं, जे काय पठन केलं, जे काय अध्ययन केलं, जे काय मी संत चरित्र प्रमाण मानतो त्या प्रमाणभूत विचारांचा मी या ठिकाणी फक्त ते विचारांची मांडणी करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. माझा आग्रह नाही असाच आहे, पण एकादशीचा जर विचार केला तर एकादश इंद्रियांना भगवंताच्या चरणी समर्पित करायचं आणि एक दिवशी भगवंताचं पूर्ण गुणानुवाद करायचं, कीर्तन गायचं, याचा विचार आपल्या भागवत धर्मामध्ये सांगितलेला आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा. कारण येणारे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण, संप्रदायाच्या प्रमाणभूत, आधारभूत विषयावरती चिंतन ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला मी पूर्ण विराम देतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर्वांनी अपरा एकादशी उत्तम व्रत करा. सर्वांना एकादशीच्या हार्दिक आरोग्यदायी, भक्तिमयी, मंगलदायी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भगवंताची कृपा आपल्यावरती सतत असो ही भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि व्हिडिओला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी.